विज्ञानवादी, बुद्धिवादी विचार देण्याचं काम केलं आणि या देशामध्ये शतकानुशतकापासून महिला असतील, शूद्रातिशूद्र समाजाला जे माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं, अशा समाजामध्ये अशा गुलामांना गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या माध्यमातून या देशामध्ये या समाजाचं कशा प्रकारे शोषण झालं आहे आणि या समाजाला खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल, प्रगती व्हायची असेल तर शिक्षण मिळालं पाहिजे असा विचार मांडला. अशा महात्मा फुले ज्योतिबा फुलेंना आज मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय सन्माननीय डॉक्टर चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले कराड साहेब, सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक डोळस सर, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या ओळींमधून ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण समाजाला पटवून दिलं आणि त्याप्रमाणे उपाययोजना करून समाजाला या अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपणा सर्वांना परिचित आहेतच. परंतु आज त्यांच्या 199व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्याचा म्हणजे स्मरण व्हावं यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत. फुले कुटुंब हे मूळचं सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावचे. गोऱ्हे हे त्यांचं मूळचं आडनाव होतं, परंतु त्यांचे पूर्वज पुण्याला आल्यानंतर फुलांचा व्यवसाय ते करत असल्यामुळे त्या व्यवसायावरून फुले हे आडनाव त्यांना मिळालं आणि फुले या आडनावानेच हे घराणं नंतरच्या काळात नावारूपास आलं. विशेषतः शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना समाजाने विशेषतः उच्चवर्णीय समाजाने जो शिक्षणाचा हक्क नाकारलेला होता, त्याचा परिणाम महात्मा फुलेंसारख्या समाजसुधारकांना सुद्धा भोगावा लागला. शाळेत नाव त्यांचं दाखल केल्यानंतर शिक्षणाची त्यांची सुरुवात झाली, परंतु तत्कालीन उच्चवर्णीय वर्गाने त्यांच्या शिक्षणावर आक्षेप घेऊन त्यांच्या कुटुंबियांना, वडिलांना असं सांगितलं की आता याला शिक्षण देण्याच्या ऐवजी तुम्ही फुलाच्या व्यवसायामध्ये किंवा शेतीच्या व्यवसायामध्ये त्याला टाका, आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण बंद पडलं. परंतु त्या परिसरामध्ये असणारे मुन्शी गफार बेग, त्यानंतर ब्रिटिश अधिकारी मिस्टर लिजिट साहेब यांच्यासारखे जे काही सद्गृहस्थ होते, त्यांच्या प्रबोधनामुळे वडिलांचं मत परिवर्तन केलं गेलं आणि त्यांना पुन्हा परत शाळेत पाठवलं गेलं. शाळेत शिक्षण घेत असताना एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत गेल्यानंतर त्यांचा अपमान केला गेला, त्यांना बाहेर हाकललं गेलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जर आपल्यासारख्या व्यक्तीला इतके अपमान होतात तर इतर बहुजन समाज जो आहे त्यांना सुद्धा कशा पद्धतीने अपमानाला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे पुढच्या काळात स्वतःचं शिक्षण झाल्यानंतर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी 1848 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यानंतर 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली आणि ह्या दोन्ही प्रकारच्या शाळा सुरू करून स्त्री आणि शूद्र यांच्या शिक्षणाची म्हणजे ह्या शिक्षणाला जो उच्चवर्णीय समाजाचा विरोध होता, तर तो विरोध मोडून काढून त्यांनी हा एक नवीन शिक्षणाचा जो पायंडा आहे तो त्यांनी सुरू केला. त्यानंतर पुन्हा एकदा हा समाजातला जो उच्चवर्णीय वर्ग होता, विघ्नसंतोषी वर्ग होता, तर या वर्गाने पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांना असं पटवून दिलं की अशा पद्धतीने स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण देणं म्हणजे धर्म बुडवणं आहे. तर हा धर्म बुडू नये याच्यासाठी
तुम्ही तुमच्या मुलाला आता आवर घाला. त्यांच्या वडिलांनी समाजाच्या दबावापोटी महात्मा फुलेंना विरोध केला. महात्मा फुलेंनी ते ऐकलं नाही आणि शेवटी त्यांना घर सोडावं लागलं. जरी घर सोडावं लागलं तरी त्यांनी त्यांचं जे काम आहे ते काम सातत्याने पुढं सुरू ठेवलं. विशेषतः ज्यावेळेस म्हणजे घर सोडून बाहेर स्वतंत्र ते राहायला लागले तर त्यावेळेस त्यांनी पुढे स्वतंत्र राहत असताना अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद आणि विहीर ही सर्वांना उपलब्ध करून दिली. तत्कालीन समाजामध्ये जे अनेक सामाजिक प्रश्न होते त्यात प्रामुख्याने त्या समाजामध्ये ज्या विधवा स्त्रिया आहेत आणि कुमारी माता आहेत तर यांच्या मुलांना समाजाकडून स्वीकार केला जात नव्हता आणि त्या परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांना त्या नवजात अर्भकांना मारून टाकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्या समोर राहत नसायचा. तर त्यावर मात करण्यासाठी महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं आणि अशा विधवा स्त्रिया आणि कुमारी मातांची जी अपत्य आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं. त्याही पुढे जाऊन स्वतःला अपत्य प्राप्ती होत नाही या कारणावरून तत्कालीन समाज व्यवस्थेच्या प्रथा परंपरांनुसार त्यांना दुसरा विवाह करणं सहज शक्य होतं. पण तसं त्यांनी न करता अशाच पद्धतीने जी अनाथ बालकं आहेत त्या बालकांपैकी एका ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा यशवंतराव त्याला दत्तक घेतलं. त्याला डॉक्टरकीपर्यंत शिक्षण दिलं आणि डॉक्टरकीचं शिक्षण देऊन त्याला समाजसेवेच्या कार्यामध्ये लावून दिलेलं होतं. त्यानंतर महात्मा फुलेंनी पुढे शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या चरित्रावर एक पोवाडा रचला आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांना कुळवाडी कुळभूषण असं संबोधलं. म्हणजे शेतकरी कष्टकरी वर्गाचं भूषण किंवा त्यांचं प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांनी बघितलेलं होतं. त्यानंतर हे प्रत्यक्ष कार्य करत असताना कुठेतरी संस्थात्मक पातळीवरती हे कार्य व्हावं आणि त्याला आणखी व्यापकता प्राप्त व्हावी याच्यासाठी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे या सत्यशोधक समाजाचं जे तत्वज्ञान आहे त्यात प्रामुख्याने ईश्वर एकच आहे. त्यानंतर या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची आवश्यकता नाहीये. प्रत्येक माणूस स्वतः आपल्या ईश्वराची उपासना करू शकतो आणि त्यासोबतच कुठलाही व्यक्ती हा जन्मानुसार श्रेष्ठ ठरत नाही तर त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या गुणानुसार किंवा कर्मानुसार ठरत असतं. अशा प्रकारची शिकवण तत्कालीन समाजाला दिली. त्यानंतर आपल्या या सत्यशोधक समाजाचं आणि एकंदरीतच जे विचार आहेत त्या विचारांचा प्रचार प्रसार सर्वसामान्य लोकांपर्यंत तळागाळातल्या घटकांपर्यंत व्हावा याच्यासाठी काही वृत्तपत्र सुद्धा सत्यशोधक समाजामार्फत सुरू केली गेली. त्या वृत्तपत्रांमध्ये पुण्याला कृष्णराव भालेकर यांनी जे दिनमित्र दिनबंधू नावाचं वृत्तपत्र सुरू केलं ते महत्वाचं आहे आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दुष्काळ असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या संदर्भात जनजागृती केली गेली. सत्यशोधक समाजाच्या कार्याचा जो प्रचार प्रसार ग्रामीण भागापर्यंत झाला तर सुदैवाने आपल्या भागापर्यंत सुद्धा म्हणजे पाथर्डी तालुक्यापर्यंत सुद्धा या सत्यशोधक समाजाचं कार्य येऊन पोहोचलेलं होतं. महात्मा फुलेंच्या नंतरचा तो काळ आहे. पण 1910-11 मध्ये आपल्या पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे या ठिकाणी मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. पुढच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही धोरणांमुळे हे वृत्तपत्र इथलं बंद पडलं आणि त्याऐवजी नेवाशा तालुक्यातील जे तरवडी गाव आहे त्या ठिकाणी ते वृत्तपत्र पुढच्या काळामध्ये चालवलं गेलं. म्हणजे आपल्या परिसरामध्ये सुद्धा सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे ती चळवळ आलेली होती आणि त्याचा फायदा या परिसरामधल्या लोकांना सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. 1884 मध्ये भारतातली जी शिक्षण व्यवस्था आहे तर ह्या शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आणि भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर कमिशन नेमलेलं होतं. या हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी जी साक्ष दिली किंवा जो अभिप्राय नोंदवला तो सर्वात जास्त महत्वाचा आहे. आणि सर्वांना माहिती आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे, मोफत असलं पाहिजे. ही जी मागणी आहे ती मागणी महात्मा फुलेंनी
ब्रिटिश सरकारकडे किंवा या कमिशनच्या समोर केलेली होती. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सवलती मिळतात, परंतु त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत विशेषतः बहुजन समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना फीमध्ये सवलत मिळावी याच्यासाठी जे पाठपुरावा महात्मा फुलेंनी केला, तर त्याच्या फलस्वरूप प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 5% प्रमाणामध्ये आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 3% पर्यंत इतकी ती सवलत दिली गेली. एका बाजूला आपल्याला महात्मा फुलेंचं काम सामाजिक पातळीवर चाललेलं दिसत असल्यामुळे कदाचित असं वाटू शकतं की राजकीय पातळीवरती महात्मा फुलेंचं लक्ष नव्हतं किंवा त्या बाबतीत ते दुर्लक्ष करत होते की काय, परंतु राजकारणाकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. राष्ट्रीय सभेचं विश्लेषण करत असताना महात्मा फुले असं म्हणतात की केवळ ब्राह्मण वर्ग किंवा उच्चवर्णीय वर्ग आणि व्यापारी वर्ग हा जो एक ठराविक वर्ग आहे, अशा लोकांच्या ताब्यात जर राष्ट्रीय सभा असेल तर त्या सभेला राष्ट्रीय सभा म्हणता येणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या या म्हणण्यामुळे किंवा या आग्रहामुळे पुढच्या काळामध्ये महात्मा गांधीजींना त्याची दखल घ्यावी लागली आणि त्या राष्ट्रीय सभेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप व्यापक करावं लागलं आणि शेतकरी असतील, कामगार असतील, स्त्रिया असतील, सर्व घटक असतील समाजातले, या सर्वांना राष्ट्रीय सभेमध्ये सामावून घ्यावं लागलं. महात्मा फुलेंनी जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म असेल, ब्राह्मणांची कसब असेल, अस्पृश्यांची कैफियत असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, त्याचबरोबर तृतीय रत्न या नावाचं नाटक असेल, तर ह्या सगळ्या लिखाणामधून त्यांनी जे समाज जागृतीचं काम केलं, विशेषतः बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य केलेलं आहे, तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ह्या सगळ्या कार्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी 10 मे 1818 मध्ये मुंबईला कोळीवाडा हॉल या ठिकाणी महात्मा फुलेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांचे अनुयायी सर्व जमलेले लोक यांनी महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी अर्पण केलेली. आणि त्यानंतर मग 1890 मध्ये महात्मा फुलेंचं निधन झालं. पुढच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा जो तथाकथित वर्ग होता त्यांना आक्षेप घेणारा, तर त्या वर्गाने त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा पाठ सोडलेली नव्हती. हे असं कशावरून लक्षात येतं तर 1925 मध्ये ज्यावेळेस पुण्याच्या म्युन्सिपाल्टीमध्ये केशवराव जयदे यांनी महात्मा फुलेंच्या पुतळा त्या पुणे शहरामध्ये बसवावा असा प्रस्ताव मांडला, तर त्यावेळेस त्या प्रस्तावाला विरोध केला गेला आणि त्याला उत्तर देण्यासाठी मग दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं आणि ब्रिटिशांसारख्या परकीय शत्रूंपेक्षा आपल्याच देशातले पण स्वतःला वेगळं समजणारे जे लोक आहेत हेच कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने समाजाचे, बहुजन समाजाचे शत्रू आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. तर ह्या सर्व घटनाक्रमामधून किंवा कार्यामधून आपल्याला असं लक्षात येईल की महात्मा फुलेंनी या भारतीय समाजाला मध्ययुगीन अप्रगत मागासलेल्या अवस्थेमधून बाहेर काढून आधुनिक आणि नव्या विचाराची प्रेरणा देण्याचं कार्य केलं आणि त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने क्रांतिसूर्य ठरतात. आजच्या काळातल्या सुद्धा अनेक समस्या सोडवण्यासाठी महात्मा फुलेंचं कार्य आणि त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते विचार निश्चितच आपल्याला मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा त्यांच्यापासून आपण घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून या महापुरुषाला जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. संघर्ष समोर मांडला आणि त्यांनी जे काही कार्य केलं, त्यांचे विचार मांडले, हे विचार आजच्या वर्तमान काळामध्ये किती महत्त्वाचे आहेत वा 200 वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही वर्तमान काळामध्ये महत्त्वाचे आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण ते विचार आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि यानंतर पूनम डमाळे आपले 5 मिनिटात विचार मांडणार आहे. तिला विनंती करतो की तिने आपले विचार मांडावे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत. ज्या काळात समाजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचा अंधार होता, त्या काळात महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दिवा लावला. त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी उघडे केले.
त्यांच्या या महान कार्यात त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून समाजात क्रांती घडवून आणली. त्यांचा एकच संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढा. आज आपण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण आणि समानतेचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे. तर चला आपण त्यांच्या विचारांना जीवनात उतरवूया. हीच त्यांच्यासाठी त्यांची खरी जयंती ठरेल. शिक्षणाचा दिवा त्यांनी पेटवला, अंधाराला दूर सारलं, समानतेचा संदेश देत नवा समाज त्यांनी घडवला. अशा या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासाठी मी कोटी कोटी धन्यवाद देते आणि थांबते.